आणि कोकणप्रमाणेच गोव्यात सुद्धा नववर्षाच्या स्वागतासाठी असाच मोठा उत्साह बघायला मिळतोय। गोव्याचे सर्व समुद्र किनारे हाऊसफुल झाले। कलिंगूट आणि बागा बीचवर नागरिकांची सगळ्यात जास्त गर्दी यंदा बघायला मिळतेय। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आता गोवा सज्ज झालेला आहे। मी सध्या कलिंगूट बीचच्या या संपूर्ण आवारात आहे आणि हा संपूर्ण जो आपण क्लाउड बघतोय हा बोटीच्या साहाय्याने TV9च्या प्रेक्षकांना दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय। खरं तर वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या स्पोर्ट्सचे जे प्रकार आहेत त्या स्पोर्ट्स प्रकार या ठिकाणी एन्जॉय केला जातो। स्कुबा ड्रायव्हिंग, बोटिंग, स्पीड बोटिंग, फ्लाय जम्पिंग या संपूर्ण जे स्पोर्ट्सचे प्रकार आहेत त्या संपूर्ण परिसरात लोक अनुभवत आहेत। लोकांची जो गर्दी आहे ती खरं तर मोठ्या संख्येने आहे। जर पाहायला गेलं तर नाताळच्या सुट्ट्या आहेत, इयर एंड वीकेंड या संपूर्ण सुट्ट्या लागल्यामुळे खरं तर आठवड्याभरापासून संपूर्ण जे नागरिक होते हे गोव्यामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहेत। आणि आज 31 डिसेंबर आहे, वर्षाचा शेवटचा दिवस आणि वर्षाचा शेवटचा दिवस एन्जॉय करण्यासाठी जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने जे पर्यटक आहेत, नागरिक आहेत ते गोव्यात आनंद व्यक्त करत असताना पाहायला मिळत आहेत। त्या बाजूला विनंती करेन की स्पीड बोट आहे, स्पीड बोटच्या साहाय्यानं नागरिक आहेत ते स्वतःचा जो आनंद आहे तो व्यक्त करत असलेला पाहायला मिळत आहेत। हा संपूर्ण बीच हा समुद्र बोटींनी जो आहे तो भरलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी आहेत, त्या बोटींमध्ये नागरिक बसून प्रवास करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे वर्षभराचा जो आनंद आहे तो या ठिकाणी नागरिक व्यक्त करतात। नवीन वर्षाची सुरुवात आनंदात व्हावी हीच इच्छा घेऊन किंवा वर्षभराचा थकवा घालवण्यासाठी हा संपूर्ण गोवा आता सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतं। हा संपूर्ण कलिंगूट बीच आहे आणि गोव्यातील जे अनेक बीचेस आहेत ते बीच अशाच पद्धतीने फुललेले आपल्याला पाहायला मिळतात। बार, क्लब अशाच पद्धतीने फुललेले पाहायला मिळतात। त्यामुळे बोटीत बसून हा आनंद आपण TV9च्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, गोवा।